नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण रेडीमेड पिझ्झा बेस पासून पिझ्झा तयार करणार आहोत। कोणत्याही ओव्हनचा वापर न करता आपण कढईमध्ये कढई पिझ्झा बनवणार आहोत। पिझ्झा बेस रेडीमेड असल्यामुळे फार वेळ लागत नाही किंवा फार तयार करायची आवश्यकता नाही। अगदी 10 ते 12 मिनिटातच पिझ्झा तयार होतो, तोही अगदी मार्केटपेक्षा भारी चवीचा आणि कमी खर्चामध्ये। पहा, समोर दिसतच असेल की किती माउथ वॉटरिंग पिझ्झा आहे। अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं। होममेड असल्यामुळे तो हेल्दी तर आहेच, शिवाय तो घरी बनवल्यामुळे स्वस्तही पडतो। तर असा होममेड पिझ्झा कसा बनवायचा याचं साहित्य आणि कृती पाहू। सर्वात आधी एका कढईमध्ये 1 वाटीभर मीठ मी पसरून ठेवलं, त्यावरती एक जाळी ठेवली, कढईवरती झाकण ठेवून 7 मिनिटांसाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिलं। तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य पाहू। कोबी बारीक चिरून घेतलेले आहे, टोमॅटो असे कापून घेतलेले आहे, त्यातलं बिया मी काढून टाकलेले आहेत। त्यानंतर शिमला मिरची आहे, शिमला मिरची छोटी लांब असते ती शिमला मिरची आहे, तिचे मी रिंग सारखे काप करून घेतलेले आहे। तसंच लाल शिमला मिरची मिळाली, त्याच्यातही लाल शिमला मिरचीचे काप करून घेतले। कांदाही असा रिंग टाईप गोल कापून घेतलेला आहे। ते स्वीट कॉर्न सुद्धा मी घेतलेले आहेत। मोझरेलाचं पिझ्झा चीज घेतलेला आहे, हे कुठेही सहज अवेलेबल असतं। इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेले आहेत। एका पाकिटामध्ये 2 पिझ्झा बेस आलेले आहेत। आता प्रथम ताटाला थोडंसं तेल लावून ग्रीसिंग करून घ्यायचं, त्यामुळे पिझ्झा ताटाला चिकटत नाही। आणि ज्या बारीक होलवाली बाजू असते ती वरती ठेवायची। त्यानंतर त्याला जो टॉपिंग आहे, म्हणजे ऑल इन वन मी एकच टॉपिंग वापरलेलं आहे पिझ्झा टॉपिंग, तर ते पूर्णपणे पसरून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर तो तुम्ही यूज करू शकता, किंवा जर तो सॉस नसेल तर टोमॅटो केचप आणि त्यामध्ये शेजवान सॉस मिक्स करून तोही टॉपिंग करू शकता। आता पूर्णपणे थर दिल्यानंतर मी मोझरेलाचं चीज आहे ते व्यवस्थितपणे पसरून घेतलं। तुमच्याकडे चीज क्यूब असतील तर तेही तुम्ही किसून टाकू शकता। त्यानंतर पातळ कापून घेतलेला कोबी टाकला, हिरवी शिमला मिरची व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं। त्यानंतर रेड शिमला मिरची आहे ती पण व्यवस्थितपणे पसरून घेतली। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। त्यानंतर टोमॅटो आहे, टोमॅटोचे तुकडे केलेले आहेत, तेही व्यवस्थितपणे पसरून घेतले। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी पहिल्या प्रयत्नातही तुम्ही छान पिझ्झा बनवाल। कांदा आहे, त्याचे रिंग करून घेतलेले आहे। तुम्ही रिंगमध्ये किंवा लांब कापून घेऊ शकता, किंवा बारीक तुकडेही करू शकता, किंवा मोठे तुकडेही करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरचं टॉपिंग करायचं आहे। आणि अजून हेल्दी बनवण्यासाठी मी त्यामध्ये स्वीट कॉर्न टाकलेले आहेत। तर ओरिगॅनो आहे, ओरिगॅनो स्प्रेड केला। मिरी पावडर आहे, ब्लॅक पेपर तो थोडा स्प्रेड केला। चिली फ्लेक्स तेही वरून टाकले। चिली फ्लेक्सही तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्प्रेड करू शकता। आणि त्यानंतर पुन्हा वरून आणखीन मोझरेलाचं चीज आहे तेही स्प्रेड केलं, त्यामुळे अजून यम्मी लागतो पिझ्झा। आणि वरून मीठ चवीनुसार स्प्रेड केलं, त्यामुळे मीठ पूर्णपणे मुरतं। आता कढई छानपैकी प्रीहीट झालेली आहे आणि त्या कढईमध्ये स्टँडवरती ताट ठेवून द्यायचं, झाकण लावून 8 ते 10 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती शिजू द्यायचं। अशा प्रकारे माउथ वॉटरिंग यम्मी पिझ्झा तयार झालेला आहे। पिझ्झा बेस साईडला काढून ठेवायचा आणि गरमागरम असतानाच कट करून त्याचा आस्वाद घ्यायचा। खरंच घरातल्या सर्वांना नक्की आवडेल याची खात्री मी देते। व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा। आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। आणि तुम्ही बनवलेला पिझ्झा कसा झाला आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन हेल्दी, पौष्टिक आणि यम्मी रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।